सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर केलेले आरोप आणि सादर केलेले तांत्रिक पुरावे पुन्हा एकदा खळबळ उडवून देत आहेत। दमानिया यांनी पत्रकार परिषदेत खरातच्या मोबाईलचा सीडीआर डेटा आणि समता पतसंस्थेच्या माध्यमातून झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे पुरावे जाहीर करत हा निव्वळ अपघात नसून एक सुनियोजित घातपात असल्याची भीती व्यक्त केली आहे। त्यामुळे अमोल मिटकरी आणि रोहित पवारांच्या दादांच्या घराबाहेर जादूटोणा झाल्याच्या आरोपाला आणि त्यानंतर आता दमानियांनी खरातनं तब्बल 5 मोबाईल बदलल्याच्या फोडलेला बॉम्ब पाहता दादांच्या अपघात प्रकरणी खरातची ही चौकशी होणार का, दादांच्या अपघाताशी खरातचा नेमका संबंध काय, तसेच हे आरोप नेमके आहेत तरी काय, ही साखळी नेमकी कशी जुळतीये, या सगळ्याचाच रिपोर्ट म्हणजे हा व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आणि व्यापक टाइमलाईन पाहण्याची गरज आहे। अजित पवार विमान अपघात आणि संशयाची पार्श्वभूमी मोठी आहे। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर VSR व्हेंचर्सच्या लिअरजेट 45 या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर 4 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्दैवी घटनेनंतर सुरुवातीला हा तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात असल्याचं मानलं जात होतं। मात्र नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अनेक गुन्ह्याखाली अटक केल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचाली आणि राजकीय लागेबांधे उघड झाले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातचा कॉल डेटा रेकॉर्ड आणि बँकेचे तपशील उघड केल्यानं या अपघाताला आता गंभीर गुन्हेगारी आणि राजकीय षडयंत्राचं स्वरूप आलंय। अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या सीडीआर डेटानुसार अजित पवारांच्या अपघाताच्या कालावधीत म्हणजेच 21 ते 31 जानेवारी दरम्यान अशोक खरातच्या हालचाली अत्यंत संशयास्पद होत्या। तपास यंत्रणा आपल्यावर पाळत ठेवत असल्याची भीती किंवा स्वतःचं लोकेशन लपवण्याच्या उद्देशानं खरातनं या अवघ्या 10 दिवसांमध्ये तब्बल 5 वेगवेगळे मोबाईल हँडसेट बदलले। खरात सारखा व्यक्ती इतक्या कमी वेळात एकामागून एक आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक असलेले हँडसेट का बदलत होता, हा सर्वात मोठा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला। त्याचप्रमाणे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सुटीच्या दिवशी खरातनं त्याच्या एका जवळच्या संपर्कातील व्यक्तीसोबत सलग 19 मिनिटांपर्यंत फोनवरून संवाद साधला। या प्रदीर्घ संभाषणात नेमकी काय चर्चा झाली आणि ती अजित पवारांच्या विमानाशी किंवा त्यांच्या प्रवासाच्या नियोजनाशी संबंधित होती का, याचा तपास होणं गरजेचं असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे। या तांत्रिक पुराव्यांमुळे खरात हा अपघाताच्या कटात थेट सामील होता किंवा कुणासाठी तरी पाळत ठेवण्याचं काम करत होता, असा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणाला केवळ तांत्रिकच नव्हे तर अत्यंत गंभीर आर्थिक परिमाण देखील जोडले जात आहेत। अंजली दमानिया यांनी समता क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील अशोक खरातच्या खात्यावरील व्यवहारांचे मेसेज अलर्ट्स सादर केले आहेत। खरातच्या मोबाईलवर एरवी समता पतसंस्थेकडून महिन्यातून जेमतेम 1 ते 7 ट्रान्झॅक्शनचे मेसेज येत असत, परंतु अजित पवारांच्या मृत्यूच्या 4 ते 5 दिवसांच्या कालावधीत त्याच्या फोनवर अचानक मेसेजचा महापूर आला। मिळालेल्या माहितीनुसार 25 ते 31 जानेवारी दरम्यान खरातच्या खात्याशी संबंधित तब्बल 62 मेसेजेस आले। यामध्ये 27 जानेवारीला म्हणजेच दादांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी 17 मेसेजेस आणि 28 जानेवारीला म्हणजेच अपघाताच्या दिवशी 19 मेसेजेसची नोंद आहे। या महत्त्वाच्या दिवसांमध्ये समता पतसंस्थेमधून 5,33,00,000 रुपयांचे अवाढव्य आर्थिक व्यवहार झालेत। अजित पवारांच्या मृत्यूच्या वेळेसच खरातच्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा होणं आणि ती त्वरित वळती केली जाणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही, असा ठाम दावा दमानिया यांनी केलाय। अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी काळी जादू, भानामती किंवा अघोरी पूजा करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते। या घटनेचा संदर्भ जोडताना दमानिया यांनी सांगितलं की ज्या दिवशी अजित पवारांच्या घराबाहेर ही अघोरी पूजा बांधण्यात आली त्या दिवशी अशोक खरातचं लोकेशन ठाणं होतं। खरात हा ठाण्यातील एका हॉटेलमध्ये बसून या सर्व अघोरी कृत्यांवर आणि पुण्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून होता। धक्कादायक बाब म्हणजे याच दिवशी हॉटेलमध्ये बसलेला असताना खरातनं केवळ 34 सेकंदांच्या कालावधीत मोबाईल बँकिंगद्वारे 6 मोठे आर्थिक व्यवहार पूर्ण केले। या अघोरी पूजेसाठी आणि कथित घातपातासाठी मोठ्या राजकीय किंवा व्यावसायिक शक्तींनी खरातला सुपारी दिली होती का, अशी शंका दमानिया यांनी उपस्थित केली आहे। अंजली दमानिया यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच विमानाचं उड्डाण, पायलटची शेवटच्या क्षणी झालेली अदलाबदली आणि ATCच्या संभाषणातील विसंगतीवरून घातपाताचा संशय व्यक्त केला होता।
दमानिया यांच्या आर्थिक दाव्यानंतर रोहित पवार यांनी या मुद्द्याला दुजोरा देत खरात हा VSR एव्हिएशनच्या विमानानं अनेकदा प्रवास करत असल्याचा संशयास्पद दावा केला आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली। उशिरा का होईना पण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबानंही या अपघातावर गंभीर संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणाची CBI किंवा SIT मार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही केली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तपासातील विलंबावर बोट ठेवत अद्याप गुन्हेगारी स्वरूपाचा FIR का नोंदवला गेला नाही असा सवाल उपस्थित केला आहे। या वाढत्या राजकीय दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। अशोक खरात प्रकरणात CDR डेटा कसा लीक झाला याची पोलीस चौकशी केली जाईल आणि अनधिकृतपणे हा डेटा मिळवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केलं की ED आणि पोलीस प्रशासन खरातशी संबंधित समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थेच्या 130हून अधिक बँक खात्यांशी चौकशी करत आहेत, ज्यामध्ये 62 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले आहेत। अंजली दमानिया यांनी हे सर्व डिजिटल पुरावे, बँक स्टेटमेंट्स आणि CDRचे अधिकृत दस्तऐवज गृह विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे। विमान अपघाताचा तपास करणाऱ्या DGCA आणि विमान अपघात तपास ब्युरो यांच्या अंतिम अहवालाची वाट पाहिली जात असली तरी खरातच्या या गंभीर गुन्हेगारी आणि आर्थिक कनेक्शनमुळे या प्रकरणाला आता फौजदारी गुन्ह्याचं स्वरूप आलंय। खराच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात होता आणि हा पैसा कुठून आला हे पोलीस तपासातच स्पष्ट होईल। अनेक महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात खरात आधीच जेलमध्ये आहे। त्यात अजित पवार यांच्या पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष आणि माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं खरातशी स्ट्रॉंग कनेक्शन समोर आलंय। रुपाली चाकणकर जरी याला धार्मिक विधीपुरतं सांगत असल्या तरी ED आणि SIT या प्रकरणात सखोल चौकशी करत आहे। त्यामुळे भविष्यात रुपाली चाकणकर यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे आता दमानियांनी फोडलेला नवा बॉम्ब कुणाला हादरवून सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।